आणि आता एक ब्रेकिंग न्यूज, दुःखद बातमी. वसंतदादा पाटलांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांचं निधन झाले. माजी मंत्री शालिनीताई पाटील यांचं निधन झाल्याचं कळतंय. वयाच्या 94व्या वर्षी शालिनीताई पाटील यांचं निधन झालेलं आहे. मुंबईतल्या माहीममधील राहत्या घरी तिने अखेरचा श्वास घेतला. साताऱ्यातल्या कोरेगावमध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत. आमच्या प्रतिनिधी सुष्मिता बधाने आपल्याबरोबर आहेत. सुष्मिता, गेल्या काळातील राजकारण्यांच्या पिढीतलं एक नाव ज्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न देखील मांडले, आमदार त्या राहिलेल्या आहेत, मंत्री देखील होत्या, अखेर हे देखील पर्व जे ते संपलं असं म्हणावं लागेल. नक्कीच वसंतदादा पाटील यांनी महाराष्ट्रासाठी दिलेलं योगदान आणि त्यांच्या पत्नी शालिनीताई पाटील यांनी दिलेलं राज्यासाठीचं योगदान हे खरं तर इतिहासात लिहिण्याजोगं आहे. आणि वयाच्या 94व्या वर्षी शालिनीताई पाटील यांनी अखेरचा श्वास घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळते. वृद्धापकाळाने त्यांचं हे निधन झालेलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून त्या आजारी होत्या. माहीम येथे त्यांचं राहतं घर आहे, तिथे त्यांचं निधन झाल्याचं समोर येते माहिती. आणि त्यांचे अंत्यसंस्कार हे साताऱ्यातील कोरेगाव तालुक्यातील त्यांच्या मूळ गावीच होणार आहेत. खरं तर राजकीय वारसा असणारं वसंतदादा पाटील यांचं नेतृत्व, शालिनीताईंनी त्यांचीच ही कमान पुढे नेलेली होती. आणि त्यांच्या निधनामुळे कोरेगाव आणि एकूणच साताऱ्यातील अनेक लोक शोकाकुल झाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतं. धन्यवाद या सगळ्या माहिती